नमस्कार, आपले शहर आपला आवाज आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी दीपक वाघ आणि आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। लोकसभेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, आचारसंहितेचे पालन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। पांडवनगरात अवैध वेश्या व्यवसाय बंद करून दहशत माजवणाऱ्या गुंडांवर कारवाई करा, रहिवाशांची पोलीस अधीक्षकांना निवेदनातून मागणी। शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार, संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन। नृसिंह पर्वाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सजावट। आणि आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी सौ अश्विनी पाटील यांनी साधला शेतकरी शेतमजुरांशी संवाद। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता धुळे लोकसभा मतदारसंघात मंगळवार 2 एप्रिल 2019 पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होईल। 9 एप्रिल 2019 पर्यंत सकाळी 11 ते 3 या कालावधीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 02 धुळे लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येईल, अशी माहिती आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। एका लोकसभा मतदारसंघात 4 पेक्षा जास्त नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही। उमेदवार निवडणूक लढवित असणाऱ्या लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास त्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत उमेदवारांचे नाव आहे त्या मतदार यादींची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणे बंधनकारक आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांसह 5 व्यक्तींनाच प्रवेश असेल। नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रक्कम रुपये 25,000 रुपये भरावी लागेल। अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारास ही रक्कम रुपये 12,500 आहे। मात्र त्यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे। या निवडणुकीसाठी उमेदवारास स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले। नमस्कार, आपण सर्वजण जाणतो की आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूकची प्रक्रिया सुरू झालेली आहे। धुळे मतदारसंघामध्ये सुद्धा 29 एप्रिल रोजी यासाठी मतदान होणार आहे। उद्यापासून या मतदानासाठीची उमेदवारी चे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आणि ही प्रक्रिया 9 तारीखपर्यंत चालणार आहे। यानंतर सर्व उमेदवारांची अंतिम यादी तयार करून 29 तारखेला मतदान होणार आहे। धुळे मतदारसंघामध्ये यावेळेस 1940 एवढी मतदान केंद्रे आहेत आणि 18 लाखापेक्षा जास्त मतदार नोंदवण्यात आलेले आहेत। मागील महिन्यातील शेवटच्या विशेष मोहिमेमध्ये सुद्धा, ज्याची शेवटची तारीख 30 एप्रिल होती, या मोहिमेमध्ये सुद्धा जवळपास 28,000 नवीन मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घेतलेली आहे। यावेळी माझी सर्व धुळे मतदारसंघातील सर्व मतदारांना आवर्जून हे माझं सांगणं असेल, माझं आवाहन असेल की या निवडणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। कोणीही मतदार सुटणार नाही, मागे राहणार नाही। आपल्या परिवारातील, आपल्या ओळखीतील, आपल्या नात्यांमधील सर्व मतदारांना, महिला, पुरुष, वृद्ध, तरुण या सर्वांना आपण
मतदान केंद्रामध्ये 29 एप्रिलला घेऊन जावं आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं. आपलं नाव कोणत्या मतदारसंघाच्या यादीमध्ये आहे, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे हे तपासण्यासाठी इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही हे तपासू शकता आणि त्या दिवशी आपलं मतदानाचं कर्तव्य तुम्ही पूर्ण करू शकता. मतदान करण्यासाठी एकूण 11 प्रकारची ओळखपत्रे निवडणूक आयोगाने मंजूर केलेली आहेत, ज्यामध्ये आधार कार्ड सुद्धा आहे, बँकेचं पासबुक सुद्धा आहे, इलेक्शन कार्ड तर आहेच, पासपोर्ट पण आहे, नरेगामधील आपलं जे जॉब कार्ड आहे त्याचा सुद्धा यात समावेश आहे. अशा 11 प्रकारच्या वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे आपण सर्वजण मतदान करू शकतो. मतदान करताना दिव्यांग आणि महिला या मतदारांना आपल्याला पूर्ण सहकार्य करायचं आहे. त्यांच्यासाठी विशेष सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर आयोजित केलेल्या आहेत. दिव्यांग मतदारांना अगदी त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे आणि मतदान केंद्रापासून परत त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे अशी व्यवस्था सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माझं हे आवाहन आहे की निवडणुकीचं पवित्र कर्तव्य पार पाडत असताना आपण या कर्तव्यातून आपल्या भविष्याची, आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा व्यवस्था करून ठेवत आहोत याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे सद्सद्विवेक बुद्धीने दारू, पैसे, जेवण, साहित्य अशा कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला बळी न पडता सद्सद्विवेक बुद्धीनेच योग्य आणि सक्षम उमेदवारालाच आपण मत द्यावं आणि आपल्या मतदारसंघातून अतिशय सुयोग्य उमेदवार निवडून द्यावा, जेणेकरून अतिशय मजबूत शासन आणि सरकार बनेल आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल होईल. असेच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे. धन्यवाद. देवपुरातील पांडवनगरात काही घरात वेश्या व्यवसाय सुरू असून परिसरातील महिलांनी मज्जाव केल्यास त्यांना धमकावले जात आहे. गावातील गुंडांना बोलवून दहशत माजवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकाराला कंटाळलेल्या स्थानिक नागरिकांनी आज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठून तक्रार केली. तसेच वेश्या व्यवसाय बंद करून गाव गुंडांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. देवपुरातील पांडवनगरात काही घरात वेश्या व्यवसाय सुरू असून परिसरातील महिलांनी मज्जाव केल्यास त्यांना धमकावले जाते. गावातील गुंडांना बोलवून दहशत माजवण्याचा प्रयत्न होतो. या प्रकाराला कंटाळलेल्या स्थानिक नागरिकांनी आज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून केवळ तक्रार केली. या भागातील वेश्या व्यवसाय बंद करून गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील नगावबारी परिसरात असलेल्या किसान पाईप जवळ पांडवनगर वसाहत असून प्लॉट नंबर 197चा वापर लॉज म्हणून केला जात आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. काल रात्री देखील 10च्या सुमारास असाच एक मुलगा मुलीला घेऊन या घरात शिरल्याने परिसरातील महिला पुरुषांनी त्याला हरकत घेतली. यावेळी घरातील मुलाने केवळ शिवीगाळ केली नाही तर डीजेवाला दिनेश पाटील याला बोलवले. दिनेश पाटील यानेही घरात सुरू असलेल्या प्रकाराचे समर्थन करीत नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. शिवाय गावातील गावगुंडांना बोलून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केवळ प्लॉट नंबर 197 मध्येच नव्हे तर अन्य 2-3 घरातही होत असल्याने परिसरातील नागरिकांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. विशेषतः महिला व युवतींना या प्रकाराचा अधिक त्रास होत आहे. त्यामुळे या भागात प्लॉट किंवा घर घेण्यास कोणीही इच्छुक नाही. मात्र ज्यांची स्वतःची घरे आहेत त्यांना घर सोडून जाणेही अशक्य असल्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना परिसरातील लताबाई पाटील, संगीता पाटील, सुनंदा देवरे, कल्पना वाघ, निलिमा देवरे, उषाबाई मालचे, वंदनाबाई कुंभार यांच्यासह राजेंद्र पाटील, रामकृष्ण वाघ, कपिल जोशी, संजय माळी आदी उपस्थित होते. अशी घटना झाली की दिवस रात्र त्या कॉलनीत धंदा चालतो. दिवस रात्र बाया माणसं येत असतात आणि लहान लहान मुलं असतात आणि चांगल्या लोक असे वाईट लोकांमुळे चांगल्या लोकांवर बदनामी होती. अशा बायका धंदा करतात. मग लोक काय करताय, पोलीस लोक ते असं का बदल करताय हे त्यांना शोभतंय का? आणि असं ऐकून घेत नाही एसपी लोक. आम्ही का वेडे का इथं यायला? हा, आमच्या बितलं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. नाही बितलं असतं आलो असतो का? हे अशी काय करतात, ते ऐकून काय घेत नाही? आम्हाला तिथं काही ना काही कारवाई पाहिजे त्या कॉलनीत. आणि आम्हाला आज नंतर कधी दिसलं तर मग आम्ही बघू आम्हाला काय करायचं आहे. मी बाहेर होतो, तिथे कॉलनीत गेलो, ते मुलं सगळे थांबलेले होते. मी गेल्यानंतर मला त्या मुलांनी सांगितलं की बा या घरात असा प्रकार आहे. मग मी त्या घराकडे गेलो मुलांना घेऊन.
माझा संताप कावरला गेला आणि मी त्या दरवाजाला लाथ मारल्याने तर तिथं एक मुलगा एक मुलगी सापडली. सापडल्यानंतर त्याने एका माणसाला कॉल केला, त्याच्या कोण असेल ओळखीचा, त्याला कॉल केला, त्याला बोलवलं. तो आल्यानंतर त्याने धटिंग केली. मग मी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी यांना कॉल केला. म्हटलं साहेब असा विषय आहे माझ्या कॉलनीत आणि तो माणूस इथे येऊन धटिंग करतोय. त्यांनी मला सांगितलं की तू पोलीस स्टेशनला जा, मी कॉल करतो. मग आम्ही तिथे गेल्यानंतर हरीश भाऊला पण कॉल केला. तिथे गेल्यानंतर आम्ही तक्रार नोंदली. तिथे गेल्यानंतर ते तक्रार म्हणजे ते थोडं मागे पुढे करत होते, परंतु हिलाल अण्णा आल्यानंतर त्यांनी तक्रार घेतली तिथं. मग रात्री स्वतः हिलाल अण्णा माळी तिथं आले स्पॉटला. रात्री आमचे सगळे लोक होतो, सगळे महिला होते तिथं. मग त्या तक्रार नोंदवल्या तर मला आम्हाला सांगितलं की उद्या तुम्ही निवेदन द्या. परंतु असं वातावरण कधी तिकडे राहील तर आम्ही कसं काय राहायचं तिथं. मला स्वतःला 8 महिने झाले राहायला, प्रॉपर्ली तिकडचं पण इकडे राहायला आलोय 8 महिना. त्या महिलांनी कसं राहायचं, आम्ही दिवसभर लोक बाहेर राहतो, त्या महिलांनी कसं राहायचं. त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की गावगुंडांना जे गावगुंड सांगून तिथं दहशत निर्माण करता त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे. नाही तर याला आमच्या बरोबर झाला कॉलनीतल्या लोकांचं आमचे मुलं हॉटेलला कामाला रात्री 12-11 वाजता येतात, त्यांची बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार आहे. हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त धुळे शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं या शोभायात्रेच्या नियोजनासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पंचवटी कॉर्नर देवपूर या ठिकाणी करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पारंपरिक सर्व समावेशक हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळे आयोजित नववर्ष शोभायात्रा दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी श्री नारायण बुवा समाधी मंदिर गांधी पुतळा धुळे येथून निघणार आहे. शोभायात्रेच्या नियोजनासाठी कार्यालयाचे उद्घाटन आज मंगळवार दिनांक 2/4/2019 रोजी रचना विश्व पंचवटी कॉर्नर देवपूर येथे करण्यात आले. मोठ्या दिमागदार शोभायात्रेचे आयोजन करण्यासाठी सर्वांनी रवीजी बेलपाठक, राजवर्धनजी कदमबांडे, भाऊसाहेब जैन, सुभाषजी कांकरिया, संजयजी शर्मा, डॉक्टर राहुल भांबरे, विशालजी विस्पुते, संजय बोरसे, महेश घुगरी, किशोर चौधरी, जितेंद्र चौरिया, पवन पोद्दार, शिरीष शर्मा, संजय सोनोने, वैभव दुसाने, वैशालीताई शिरसाट, मुकेश खंडेलवाल, हर्षल अग्रवाल, दीपाताई नाईक, ज्योत्स्नाताई मुंदडा, अमोल भागवत आदी यावेळी उपस्थित होते. ज्या मिरवणुकीला गेल्या 18 वर्षाची परंपरा आहे की हिंदू नववर्ष स्वागत समितीची आणि मिरवणूक आपल्याकडे 6 तारखेला वर्ष प्रतिपदेच्या दिवशी निघणार आहे. संध्याकाळी 5 वाजता नारायणबुवांची समाधी गांधी पुतळा इथून ती निघेल. नेहमीचा मार्ग असेल. यात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित आहेत, या शंका नाही. ही जी मिरवणूक ही सर्वसमावेशक आहे, ही हिंदूंची आहे. यात कुठल्याही पक्षाची सहभागी नाही, सगळ्याच पक्षाचा सहभागी आहे, सगळ्या संघटना त्यात सहभागी आहे. आणि पहिल्यापासून ही आपण परंपरा ठेवलेली आहे की ही मिरवणूक, ही स्वागत यात्रा ही सर्व हिंदूंची असेल, सर्वांची असेल असाच आपला प्रयत्न आहे. यावर्षी असं समजतं की आणखी काही यात्रा निघणार आहेत, तर त्याचंही स्वागत आहे. हिंदूंच्या एवढ्या उत्साहात ज्या गोष्टी आणखी होत राहतील तर त्याचे आपण स्वागत करू. आणि ही नववर्षी स्वागत यात्रा अतिशय उत्साहात चांगल्या पद्धतीने पूर्ण पडेल असा विश्वासही वाटतो. धन्यवाद. नरसिंह पर्वाच्या औचित्याने आज शहरातील भगवान नरसिंह मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. नृसिंह पर्वाच्या औचित्याने आज शहरातील भगवान नृसिंह मंदिरात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या 3 दिवसा अगोदर नृसिंह पर्वाची सुरुवात होते, त्यामुळे त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. या शुभ मुहूर्तावर भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असता अशी धारणा यावेळी करण्यात येते. महाराष्ट्रात या धुळे शहरातील भगवान नृसिंह मंदिराचा पहिला नंबर लागतो. 20 वर्षापासून या मंदिराची शहर स्थापना करण्यात आली आहे. नृसिंह पर्वाच्या औचित्याने या ठिकाणी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असतात. भगवानाला गुळ व चण्याची डाळ नैवेद्य यावेळी दाखवण्यात येतो. याबाबत अधिक माहिती देताना विश्वास शंकर शर्मा यांनी सांगितले की शंकर शर्मा हे नरसिंह मंदिर सुमारे 213 ते 14 वर्षापूर्वीचं आहे. या मंदिराचे मूळ मालक होते जमनाबाई बाग दगडू मारवाडी. या मंदिरात आज विश्वस्त म्हणून आहे. मी या ठिकाणी पुजारी व व्यवस्थापक म्हणून काम बघतो. आज नरसिंह पर्व आहे. नरसिंह पर्व म्हणजे जसं का आपण कार्तिक स्वामीचं दर्शनाचं महत्त्व असतं तसं आजच्या दिवशी नरसिंह दर्शनाचं महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या 3 दिवसा अगोदर नरसिंह पर्व येतो, नवीन वर्षाच्या अगोदर.
वर्षातनं एकदा नरसिंह पर्व होतो आणि आजच्या दिवशी ज्यांना शनी महाराजांचे त्रास असतो किंवा मनोकामना काही बसतात त्या आजच्या दिवशी दर्शन घेतल्यास फार महत्त्व असतं. आपण या ठिकाणी गूळ आणि चण्याची डाळ चढवतात. आजचं महत्त्व आहे गूळ आणि चण्याची डाळ. आणि आजच्या तारखेला असं समजून चला का नरसिंह महाराजांचे जे मंदिर आहे शांत स्वरूपाचं लक्ष्मी नरसिंह मंदिर महाराष्ट्रात आपलं एकच आहे. रुद्र स्वरूपाचे मंदिर महाराष्ट्रात आहे पण शांत स्वरूपाचं मंदिर नरसिंह हेच आहे. पिढ्यानपिढ्या शेती करीत आलो आहोत पण कधी नव्हे एवढे शेतीमालाचे भाव घसरले. कांदा कपाशी अशा पिकांना कळीमोल भाव भाजप सरकार देत आहेत. असे विधारक सत्य मांडत भाजपाचे सरकार बदललेच पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया महिला शेतकरी आणि महिला शेतमजुरांनी मांडल्या. परिस्थितीने हतबल झालेल्या मनांना धीराचे 2 शब्द सांगत हिंमत सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा शब्दात आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी कुणाल पाटील यांनी शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजूर शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहूया ही बातमी. धुळे लोकसभा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या धर्मपत्नी सौ अश्विनी कुणाल पाटील यांनी शिंदखेडा तालुक्यातील गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला. लहानातल्या लहान माणसांची भेट घेऊन त्यांच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करत त्यांना आधार 4 शब्द सांगितल्याने दुःखातून सावरण्याचे अनोखे बळ शेतकरी आणि गोरगरीब माणसाला मिळत आहे. त्यामुळे सौ अश्विनी कुणाल पाटील यांचा हा दौरा शिंदखेडा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सौ अश्विनीताई पाटील यांनी सांगितलेल्या धीराच्या 2 शब्दामुळे मनाने आणि परिस्थितीने खचलेल्या माता भगिनींना जगण्याची नवी उमेद मिळत आहे. कोणताही बडेजाव न ठेवता ग्रामीण महिलांशी सहज मिसळल्यामुळे माता भगिनींकडून सौ अश्विनी पाटील यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचार मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचे औक्षण करून स्वागत केले जात आहे. आपल्या घरातील मुलगी आपल्या भेटायला आल्याचा आनंद गावातील माता भगिनींना होत आहे. घरातीलच व्यक्तीप्रमाणे सौ अश्विनीताई पाटील संवाद साधत असून दिलखुलास आणि मनमोकळेपणे मतदारांची मने ते सहज जिंकून घेत आहेत. महिला शेतकरी शेतमजूर गृहिणी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधत आहेत. सौ अश्विनी पाटील यांनी दिनांक 31 मार्च रोजी शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ, तावखेडा, टाकरखेडा, वडदे, मंदाणे, झोतवाडे, शेदवाडे, साहूर नवे, कोळदे, जुने कोळदे, लंघाणे आदी गावांमध्ये भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा जुईताई देशमुख, पुष्पक पाटील, राहुल माणिक यांच्यासह त्या गावातील महिला उपस्थित होत्या. पुन्हा पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लोकसभेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, आचारसंहितेचे पालन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. पांडवनगरात अवैध वेश्या व्यवसाय बंद करून दहशत माजवणाऱ्या गुंडांवर कारवाई करा, रहिवाशांची पोलीस अधीक्षकांना निवेदनातून मागणी. शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार, संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन. नृसिंह पर्वाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सजावट. आणि आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी सौ अश्विनी पाटील यांनी साधला शेतकरी शेतमजुरांशी संवाद. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.